स्वागत आहे मंडळी. कसे आहात आपण? बरे आहात ना? आपण गेल्या काही भागांमध्ये शरीराचे अवयव पाहिले होते. आज त्यातलेच आपण काही पुढील काही आपण अवयव पाहणार आहोत. आज आपण हाताच्या बोटांना काय काय म्हणतात हे पाहणार आहोत. हा बघा, अंगठा, याला म्हणतात अंगुष्ठ. हे आहे, याला म्हणतात, आपण म्हणतो पहिलं बोट, संस्कृतमध्ये म्हणतात तर्जनी. हे दुसरं बोट आहे, त्याला म्हणतात संस्कृतमध्ये मध्यमा. हे तिसरं बोट आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिंग फिंगर म्हणतो, अंगठीचं बोट आपण मराठीत म्हणतो, त्याला संस्कृतमध्ये म्हणतात अनामिका. आणि हे आहे करंगळी, याला म्हणतात कनिष्ठिका. मग पुन्हा नावं बघूया. अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठिका. आता एक गंमत म्हणून हा जी कनिष्ठिका आहे ती आणि अनामिका म्हणजे अंगठीचं बोट आणि ही करंगळी, या दोन्ही बोटांच्यावर दोन्ही बोटांची नावं ज्याच्यामध्ये येतील असा एक छोटासा श्लोक सांगते. मजेशीर श्लोक आहे. श्लोक असा आहे, पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. अर्थ पण सांगते. पुरा म्हणजे पूर्वी, कवीनाम गणना प्रसंगे, कवींची एकदा गणना करायला बसले, संख्या मोजायला बसले, किती चांगले कवी आहेत. तर कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा, करंगळीपासून सुरुवात केली तर या बोटावरती पहिलं नाव आलं श्रेष्ठ कवी कालिदास. कालिदासाचं इथे झालं. आता दुसरा कवी कोण? अनामिकेवरती. आता अनामिका शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ लक्षात घ्या. अनामिका म्हणजे जिला नाव नाही अशी. आता इथे तर आपण कालिदास म्हटलं, कवी असं म्हणतोय, सुभाषितकार असं म्हणतोय की अद्यापि तत्तुल्य कवेः अभावात. अद्यापि म्हणजे आजही, तत्तुल्य त्याच्या तोडीचा, कवेर भावात अभाव, आत्तापर्यंत त्याच्या तोडीचा दुसरा कवी न झाल्यामुळे अनामिका सार्थवती बभूव. अनामिका हे नाव सार्थ ठरलं. अनामिका शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं की ज्याला नाव नाही म्हणजे इथे दुसरा कवी त्याच्यासारखा नाहीच आहे, म्हणून तिचं नाव अनामिका पडलं असं सुभाषितकारांनी सांगितलं आहे. तेव्हा हा कनिष्ठिका आणि अनामिका या दोन नावं ज्याच्यामध्ये येतील बोटांची, असा हा गमतीशीर श्लोक आहे. आज मी इथेच थांबते. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आठवणीने कमेंटही द्या. जयतु संस्कृत.